आम्ही गावी निघालोय. बऱ्याच दिवसांपासून आमचं असं ठरलं होतं, की आपण ना असं कधीतरी अचानक गावी जाऊया आणि ती वेळ आली. वैभवला बरेच दिवस सुट्टी होती. म्हटलं चला तर मग गावी जाऊन येऊया. रात्रभर झोप नव्हती. 1 वाजले, 2 वाजले, अगदी सकाळचे 5 वाजले तरीही डोळा लागला नव्हता. काय माहीत गावी जायची उत्सुकता होती म्हणून की काय, बघता बघता सकाळ झाली आणि आपलं रत्नागिरी स्टेशन आलं. किती छान वाटतंय ना बघायला, की असं आपण अचानक कधीतरी गावी येतो. तोपर्यंत जे आहे अंशसुद्धा उठला होता. त्याने बाहेरचं जे आहे वातावरण बघितलं, हिरवळ बघितली असलेली, त्याला तो मोह आवरलाच नाही. तो मस्त बाबांच्या मांडीवरती बसून आपला निसर्ग बघत होता. बघा किती छान असं हिरवंगार झालेलं आहे आता आपलं कोकण. अंश मस्त आपल्या बाबाच्या कुशीमध्ये बसून बाहेरचा नजारा बघत होता आणि तेही आम्ही थोडंफार कॅप्चर केलं. तर तुम्ही सुद्धा बघा किती छान दिसतंय ते. नद्या, डोंगर, नुसतं हिरवंगार झालेलं आहे. असं दृश्य मला वाटतं आपल्या कोकणातच बघायला मिळत असेल. थोड्या वेळानेच बघता बघता आमचं स्टेशन आलं. आम्ही विलवडे स्टेशनवरती उतरलो. थोडीशी जी आहे मस्तपैकीशी व्हिडिओ कॅप्चर केली आणि आम्हाला न्यायला आला होता तो म्हणजे वैभव. वैभव आला होता वैभवला आणण्यासाठी. ऐकायला किती छान वाटतंय, कारण की त्याचं नावसुद्धा वैभवच होतं. मग आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि जे आहे आम्ही निघालो. तर हा वैभव जो आहे आपल्या वैभवचा मित्रच आहे आणि आम्ही आलो आमच्या घराच्या रस्त्याकडे. तिथूनच आमच्या विठला देवीचं मंदिरसुद्धा दिसतं. मग पटपट पटपट जे आहे आम्ही घरी आलो आणि रिक्षाचा दार उघडताच बघा समोर कोण आहे. समोर आहे आपला मायकी. तोही असं कोणीही येऊन देत, पण त्यांना घेण्यासाठी अगदीच पुढे येत होतो, जेणेकरून असं वाटतं की तो स्वागतच करायला उभा आहे समोर. अशा प्रकारे होती आमची मुंबई ते गावची जर्नी. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. दे बाबू बुबूला मम्मम. बुबूला मम्मम दे. हातातला घेऊन जा. टाक टाक ओ टाक. आणि जे म्हणताय नको हातातला धरू. चल 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 चला ये बाबू ये.